नमस्कार. IPL 2026 सुरू होऊन 3 आठवड्यांच्यावरती झालेला आहे, पण तरी देखील प्रत्येक संघाने 6 सामने खेळल्यानंतर देखील कोलकाता नाईट रायडर्स संघाला सलग 5 पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे. त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओचा आपला मुख्य विषय हा आहे की कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या पराभवाची नेमके 5 प्रमुख कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात तुम्हाला महत्त्वाची अपडेट असणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालता व्हिडिओच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. नमस्कार, आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. काल झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात IPLचा सामना झाला असतानाच कोलकाता संघाला पहिल्या विजयाची आस लागलेली होती, पण तरी देखील त्यांना पहिला विजय मिळवता आला नाही आणि गुजरात संघाने सलग तिसरा सामना आपला जिंकलेला आहे. सातत्याने होणाऱ्या पराभवास नेमकं कारणीभूत काय आहे, त्यांच्या पराभवाची नेमकी कारणं काय असू शकतात याचा आढावा घेणारा हा आजचा व्हिडिओचा विषय आहे. IPL सुरू होऊन प्रत्येक संघाचे 5-5, 6-6 सामने झालेले आहेत. कोलकाताचा एक सामना अनिर्णित राहिला होता पावसामुळे, तर त्यांचे 6 सामने झाले. 6 सामन्यात त्यांनी 5 सामन्यात पराभव पाहिलेला आहे. त्यांना विजयाची आस अजून देखील कायम आहे आणि नेमके त्यांचा पहिला विजय ते कधी सेलिब्रेशन करतात हे क्रीडाप्रेमींना पाहणे रंजक ठरणार आहे. IPL 2026 मध्ये सातत्याने कोलकात्याच्या पराभवाची होणारी प्रमुख 5 कारणे ही असू शकतात. ते आता तुम्हाला पुढील प्रमाणे मी सांगतोय. सलामीच्या फलंदाजांमध्ये योग्य ताळमेळ नाही. सलामीला येणारे जे फलंदाज आहेत त्यांच्याकडे चांगला अनुभव असून देखील ते चांगली कामगिरी करू शकत नाही आणि पॉवर प्लेमध्ये त्यांच्याकडून धावाच होत नाही आहेत. सलामीला म्हणून त्यांच्याकडे कर्णधार अजिंक्य रहाणेसारखा आंतरराष्ट्रीय लेवलला नावाजलेला फलंदाज असून देखील चांगली कामगिरी करण्यात तो सातत्याने अपयशी ठरत आहे. कर्णधार म्हणून देखील रहाणेचे अपयश हे ठळकपणे अधोरेखित होत आहे. हे त्यांचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे मधली फळी अत्यंत कमकुवतपणे फलंदाजी करत आहे आणि जबाबदारी घेऊन करणारी फलंदाजी, जे संघाला गरज असेल तेव्हा चांगली कामगिरी करणारा फलंदाज त्यांना अजून मधल्या फळीत भेटलेला नाही आहे. ही तिसरी त्यांची पराभवाची बाजू आहे. चौथा आहे गोलंदाजांचा मारा देखील त्यांचा प्रभावीपणे होताना दिसून येत नाही. एकटा फिरकीपटू गोलंदाज वरून चक्रवर्ती चांगली गोलंदाजी करत आहे, पण त्याला अनुकूलन असे दुसऱ्या टोकाने चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज त्यांना अजून सापडलेला नाहीच आहे. त्यामुळे चौथं कारण हे त्यांच्या पराभवाचं हे असू शकतं. आणि पाचवं आणि शेवटचं कारण हे असू शकतं की संघाकडे जिंकण्याची उर्मी जराशी देखील त्यांच्याकडे दिसून येत नाही. म्हणजे जिंकण्यासाठी जे सातत्य, परिश्रम आणि चांगले निर्णय घेणे, ते अंमलबजावणी करणे हे त्यांच्याकडे अजून तरी दिसत येत नाही. त्यामुळे त्यांना सातत्याने पराभव स्वीकारावा लागत आहे. समोरचा संघ कुठला आहे याचं दडपण ते जास्त घेत आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता फलंदाजी किंवा गोलंदाजी केली तर त्यांच्याकडे चांगले क्रिकेट खेळणारे फलंदाज किंवा गोलंदाज आहेत, पण ते दडपण घेऊन खेळत असल्यामुळे त्यांना पराभव सातत्याने पचवावा लागत आहे. कालच्या झालेल्या सामन्यात त्यांच्या अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनने चांगली फलंदाजी केली, अर्धशतक लगवले हे मान्य आहे, पण अखेरच्या टप्प्यात जी त्याच्याकडून अपेक्षित, त्याच्या लौकिकाची साजेशी अशी फटकेबाजी अपेक्षित क्रीडाप्रेमी करत होते, ती त्यांनी कुठल्याही प्रकारची फटकेबाजी केली नाही. त्याचप्रमाणे दाद द्यावी लागेल ती प्रसिद्ध कृष्णा राशिद खान यांनी अखेरच्या षटकांमध्ये त्यांना खूप जखडून ठेवले आणि फलंदाजी करूच दिली नाही, आक्रमक फटके त्याला मारूच दिले नाही. हे त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. 75-76 धावा करणारा फलंदाज आणि अखेरच्या षटकामध्ये तो 1 आणि 2 धावा घेतोय, म्हणजे या ठिकाणीच त्यांचा पराभव त्यांनी मान्य केलेला होता, स्वीकारलेला होता. पॉवर प्लेमध्ये देखील त्यांची चांगली फलंदाजी तुम्हाला करताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे गोलंदाज देखील प्रभावी कामगिरी करताना दिसून येत नाही. कालच्या झालेल्या सामन्यात कॅमरून ग्रीन सारखा खेळाडू जर 75 रन करतोय तर त्यांच्या संघाने कमीत कमी 200 ते 250 धावा करणं अपेक्षित होतं, कारण समोरचा संघ हा गुजरातचा संघ होतो. त्यांच्याकडं क्रमांक 8 पर्यंत चांगले फलंदाजी करणारे फलंदाज होते. कधी कधी राशिद खान सुद्धा चांगली फलंदाजी करतो. त्यामुळे त्यांच्याकडे सुनील नरेन सारखा फिरकी गोलंदाज कोलकाताकडे असून देखील तो चांगली कामगिरी करताना दिसून येत नाही आणि बेजबाबदारपणे फटके मारून तो काल देखील बाद झाला.
त्याचप्रमाणे त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडूंची कमी जाणवत आहे. कोलकाताने संघ बांधणी चांगल्या रीतीने करावी आणि पुन्हा जोमाने येणाऱ्या सामन्याकडे पाहावे. झालेले 5 पराभव हे विसरून जाऊन पुढे येणाऱ्या सामन्यात आपली स्ट्रॅटेजी बदलावी आणि क्रीडाप्रेमींना चांगले क्रिकेटचे मनोरंजन करून द्यावे. त्याचप्रमाणे अजिंक्य रहाणे देखील सातत्याने अपयशी होत आहेत, पण आंतरराष्ट्रीय लेवलला यश अपयश हे येतच असतं. खेळाडूंच्या काळात देखील आयुष्यात उतार चढाव येत असतात, त्यामुळे हार पराजय हे होतच असतात. त्यामुळे अजिंक्य रहाणेने देखील पुढील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून संघाला विजयी करावे हीच त्याच्याकडून क्रीडाप्रेमी अपेक्षा करत असेल. चॅनलला नवीन असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आणि आशा करूया की येणाऱ्या पुढील सामन्यात कोलकाताचा संघ हा पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल, तसेच क्रीडाप्रेमी देखील त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करेल. कोलकाताच्या संघाला पुढील सामन्यामध्ये विजय मिळो हीच सदिच्छा आणि प्रार्थना. त्यांनी चांगले क्रिकेट खेळावे. कोलकाताच्या संघाला IPL 2026 मध्ये अजून देखील एक देखील विजय मिळालेला नाही. त्यांच्या पुढील सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि त्यांनी लवकरात लवकर पहिला विजय 2026 IPL मध्ये मिळवावा ही सदिच्छा. धन्यवाद.